नमस्कार. मी कमलेश मुरलीधर खैरनार, उपशिक्षक, मनपा शाळा क्रमांक 21, कार्बन नाका, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक. मोरया शिक्षण संस्था चिंचवड आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेसाठी मी आज महाराष्ट्र टाइम्स नाशिक आवृत्तीतील नाशिक टाइम्स मैफलमधील पालकत्वाची वळणवाट हा मृणाल घोळे मापुसकर लिखित या ललित लेखाचं वाचन करणार आहे. प्रस्तुत आहे आपणासमोर पालकत्वाची वळणवाट. टीनएज म्हणजे साधारणतः 13 ते 19 वयोगटाचा काळ, अर्थात किशोरवय. मुलांच्या आयुष्यातील सर्वात संवेदनशील आणि बदलांनी भरलेला हा काळ असतो. वाढीच्या या टप्प्यात मुलांमध्ये शारीरिक बदलांबरोबरच भावनिक चढउतार, विचारांमधील अस्थिरता आणि स्वतःची ओळख शोधण्याची धडपड सुरू होते. कधी ते पालकांपासून दूर जात असल्यासारखे वाटतात, तर कधी अत्यंत भावनिक आणि गोंधळलेले दिसतात. अशावेळी पालकाला केवळ शिस्त लावण्यापुरते मर्यादित न राहता समजून घेणारे, संवाद साधणारे आणि आधार देणारे असणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण वयात येणाऱ्या मुलांच्या पालकांची भूमिका ही मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी निर्णायक असते. वाढत्या तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त घातक परिणाम हा कौटुंबिक व्यवस्थेवर होताना दिसून येत आहे. आईवडील हे आपापल्या नोकऱ्यांमध्ये, व्यवसायामध्ये व्यग्र असतात. त्याचवेळी मुले आपल्या वैयक्तिक समस्या पालकांकडे शेअर करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु मुलांशी संवाद साधण्यासाठी पालकांकडे पुरेसा वेळच नसल्याने मुले आपल्या समस्या समवयस्क मित्रमैत्रिणींना सांगतात. त्यांच्याकडून चुकीचे मार्गदर्शन मिळाल्याने ही मुले दिशाहीन होऊ शकतात. यातच काही मुले व्यसनाधीन होतात, तर काही मुले नैराश्याची शिकार बनतात. कालांतराने पालक व पाल्य यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढतच जाते. नात्यातील हा दुरावा कमी करण्याचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे मुलांशी सुसंवाद साधणे. मुलांना पालक किती तास वेळ देतात ते महत्त्वाचे नसते, तर जो वेळ देतात तो किती गुणवत्तापूर्ण असतो ते जास्त महत्त्वाचे असते. पालक व पाल्यामध्ये विश्वासपूर्ण नाते निर्माण होणे गरजेचे असते. मुलांकडून झालेल्या छोट्या छोट्या चुकांवर त्यांना सतत ओरडणे अथवा मारणे हे धोरण न अवलंबता आपल्या पाल्याकडून अशी चूक का झाली हे पालकांनी समजून घेणे व परत त्यांच्याकडून तीच चूक होणार नाही यासाठी त्याला समजावून सांगणे गरजेचे असते. मुलांच्या चुकांवर त्यांना सतत ओरडले अथवा मारले गेले तर मुले त्यांच्याकडून घडलेल्या गंभीर गोष्टीही पालकांपासून भीतीपोटी लपवू लागतात. तेच मुलाला झालेल्या चुकीबद्दल समजावून सांगितल्यास पाल्य न घाबरता यांचे एकमेकांशी मैत्री व विश्वासाचे नाते निर्माण होते. मुले पालकांशी त्यांच्या सर्वच समस्यांवर मनमोकळेपणाने बोलू लागतात आणि त्यातूनच मुलाकडून भविष्यात घडणाऱ्या चुकाही टळतात. बहुतांशी पालक कळत नकळत आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करताना दिसतात. अशावेळी एक उदाहरण प्रकर्षाने द्यावेसे वाटते की हत्तीचे पालक आपल्या पाल्याची तुलना घोड्याशी करू लागले तर बिचाऱ्या हत्तीला आपण खूप लठ्ठ असल्याने घोड्यासारखे कधी जोरात पळू शकत नाही हा न्यूनगंड निर्माण होईल व त्याच्यामध्ये असलेल्या निसर्गदत्त अशा अफाट शारीरिक शक्तीचाही ऱ्हास होईल. आपल्या मुलांच्या बाबतीतही अगदी असेच घडत असते. ज्यावेळी त्यांची इतर मुलांशी तुलना केली जाते त्यावेळी आपल्या पाल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतच. शिवाय ज्या मुलांशी आपली तुलना केली जाते त्यांच्याविषयी द्वेषाची भावनाही मनात घर करू लागते. इतरांसारखे नसणे म्हणजे आपल्यात काहीतरी कमतरता असणे ही धारणा पालकांनी सोडून पाल्याला आहे तसे स्वीकारणे अतिशय महत्त्वाचे असते. प्रत्येक मूल हे काहीतरी वेगळी क्षमता घेऊन जन्माला येत असते. त्यामुळे मुलांकडून अवाजवी अपेक्षा ठेवून ज्यामध्ये त्याला रस नाही व त्याची क्षमताही नाही अशा गोष्टी मुलांवर लादू नयेत. त्यामुळे त्यांच्यातील नैसर्गिक क्षमता दाबल्या जाऊन त्यांचा आत्मविश्वास ढासळण्याची दाट शक्यता असते. यासाठी आपल्या पाल्यामधील क्षमता ओळखून त्यांना पुष्टी देणे आवश्यक असते. याचबरोबर
मुलांकडे पालकांनी आपल्या म्हातारपणातील काठी म्हणून बघू नये, तर आपले मूल एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्याचे वैयक्तिक अस्तित्व आहे हे पालकांनी स्वीकारणे महत्त्वाचे असते. बहुतेक पालक हे आपल्या पाल्याची अकारण काळजी करताना दिसतात. जरा जरी मुलाला यायला उशीर झाला किंवा मूल पडून त्याला थोडीशी दुखापत झाली, तर पालकांचा जीव वर खाली होण्यास सुरुवात होते. मात्र पालकांनी मुलांची सतत काळजी करण्यापेक्षा त्यांची काळजी घेणे जास्त उपयोगी ठरते. उदाहरणार्थ, माझ्या मुलाला रस्ता क्रॉस करताना अपघात होऊ शकतो म्हणून मी त्याला एकट्याने रस्ता क्रॉसच करू देत नाही, अशी अति काळजी करणारे असंख्य पालक आहेत. पण पालकांनी अशी काळजी करत राहण्यापेक्षा मुलाला उत्तमरित्या रस्ता क्रॉस करता यावा यासाठी योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक असते. काळजी करण्यापेक्षा काळजी घेऊन एखादी अवघड गोष्ट कशी करावी ते शिकवले पाहिजे. सततची अवास्तव काळजी मुलांना परावलंबी बनवू शकते. तसेच मुलांमधील निर्णय क्षमता, आत्मविश्वास या गुणांचा लोप होऊ शकतो. म्हणूनच काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे हे उत्तम माध्यम ठरते. अनेक वेळा पालक मुलांशी संवाद साधताना त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच सल्ले, सूचना आणि उपदेश देण्यास सुरुवात करतात. मूल काही सांगायला येत असते, पण पालक त्याच्या वाक्याच्या मध्येच हे असे करायला नको होते, आमच्या वेळी असे नव्हते, अशा प्रतिक्रिया देतात. परिणामी मुलांना असे वाटू लागते की आपण जे बोलतोय ते आईबाबांना ऐकून घ्यायचंच नाही, तर लगेच न्यायनिवाडा आणि काय बरोबर काय चूक हा फैसला करायचा आहे. उदाहरणार्थ, एखादे मूल शाळेतल्या मित्राशी झालेल्या भांडणाबद्दल सांगायला येते, तेव्हा पालकांनी लगेच दोष काढण्याऐवजी आधी शांतपणे त्याचे पूर्ण ऐकून घ्यावे. कारण अनेकदा मुलांना उपायांपेक्षा फक्त ऐकून घेतले जाणे जास्त गरजेचे असते. पालक मुलांचे बोलणे संयमाने ऐकतात, तेव्हा मुलांच्या मनात माझ्या भावनाही महत्त्वाच्या आहेत ही जाणीव निर्माण होते आणि संवाद अधिक दृढ समजुतीचा होतो. टीन एजमधील मुले चुका करतातच, कधी अभ्यासात, कधी वर्तनात, तर कधी निर्णयांमध्ये. पण अनेक पालक चुका म्हणजेच अपयश अशी समजूत करून घेतात. परिणामी मुलांच्या चुका लगेच मोठ्या करून दाखवल्या जातात. उदाहरणार्थ, एखाद्या परीक्षेत मूल अपेक्षेप्रमाणे गुण मिळवू शकले नाही, तर तू काहीच करू शकत नाहीस असे शब्द त्याच्या मनावर खोल जखम करून जातात. त्याऐवजी यावेळी काय चुकले आणि पुढच्या वेळी काय वेगळे करता येईल असा दृष्टिकोन त्या मुलाला दिला, तर तीच चूक मुलांसाठी शिकवण ठरू शकते. चुका करण्याची भीती न बाळगणारी मुलेच पुढे निर्णयक्षम, आत्मविश्वासू आणि जबाबदार व्यक्तिमत्व घडवतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुकांवर त्यांचा अपयशाचा शिक्का न मारता वाढीची पायरी म्हणून याकडे पाहणे आवश्यक असते. धन्यवाद.